नमस्कार. सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सोयाबीन कापूस या पिकाचे भाव घसरत आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. नवीन वर्षात कापसाला चांगला भाव मिळेल या प्रतीक्षेत शेतकरी बसला आहे. तर आपण आज या व्हिडिओत कापूस पिकाची आजची स्थिती काय आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जर आपल्याकडून या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. आज आपण पाहणार आहोत मागील आठवड्यात कापसाला किती रुपयापर्यंत भाव होता आणि दुसरा मुद्दा बघणार आहोत आजच्या स्थितीत कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे. आणि तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत जागतिक कापूस उत्पादन किती झाले आहे. चौथा मुद्दा आपण बघणार आहोत भारतात एकूण कापूस उत्पादन किती झाले आहेत. आणि त्यासोबतच पाचवा मुद्दा सुद्धा आपण बघणार आहोत कापसाची एकूण आयात निर्यात किती झाली आहे. आणि सहावा मुद्दा आज आपण बघणार आहोत येणाऱ्या नवीन वर्षात कापसाला किती भाव मिळेल. मागच्या आठवड्यात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत होता ते आपण पाहूयात. आपण जर आजच्या स्थितीत पाहिलं तर शेतकऱ्याच्या कापसाला हवा तसा भाव मिळत नाही. जर आपण मागच्या महिन्याचा विचार केला तर कापसाला सरासरी 7,000 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे. याच दरम्यान म्हणजे मागच्या महिन्यात राजकोटच्या बाजार समितीमध्ये 7,000 रुपयापर्यंत भाव मिळत होता आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 7,020 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे. आणि त्याच वेळेस वर्ध्याच्या बाजार समितीत 6,950 रुपये भाव मिळाला आहे. यवतमाळच्या बाजार समितीत कापसाला 7,050 रुपयेपर्यंत भाव मिळाला होता. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला 7,000 रुपयेपर्यंत भाव मिळाला होता. आजच्या स्थितीत कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे. जर आपण सध्याच्या परिस्थितीनुसार पाहिलं तर बाजारात कापसाला मिळणाऱ्या हमी भावापेक्षा कमी भाव आहे. आता आपण पाहूयात सध्या कापसाला बाजारात किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे. महाराष्ट्र कापूस मंडळाच्या माहितीनुसार आजच्या स्थितीत कापूस बाजार सांगायचा झाल्यास अकोला बाजार समितीत कापसाला 7,400 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. अमरावतीच्या बाजार समितीत कापसाला 7,330 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. हिंगणघाटच्या बाजार समितीत कापसाला 7,050 रुपयेपर्यंतचा भाव मिळत आहे. आता आपण गेल्या 3 वर्षाच्या कापसाच्या बाजाराची परिस्थिती काय होते ते आपण पाहूयात. 2022 मध्ये कापसाला 9,545 रुपये प्रति क्विंटल भाव होता. 2023 मध्ये कापसाला 8,080 रुपये प्रति क्विंटल भाव होता. 2022च्या भावापेक्षा 2023 मध्ये कापसाचा भाव काहीसा कमी झाला होता. 2024 मध्ये कापसाला 7,120 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळत होता. आपण जर या 3 वर्षाचा विचार केला तर आजच्या परिस्थितीत कापसाचा भाव कमी झाला आहे. कापसाचा भाव हा कापूस उत्पादनावर सुद्धा अवलंबून असतात. ते कशा प्रकारे ते आपण पाहूयात. जागतिक कापूस उत्पादन किती झाले आहे. उत्पादन अंदाजानुसार 2021-22 मध्ये कापसाचे 1,522 लाख गाठी उत्पादन झाले होते. 2022-23 मध्ये 1,441 लाख कापसाच्या गाठी उत्पादन झाले होते. 2023-24 मध्ये 1,429 लाख कापसाच्या गाठी उत्पादन झाले होते. 2024-25 मध्ये 1,205 लाख गाठी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आता आपण भारतातील कापसाच्या उत्पादनाची स्थिती काय आहे ते आपण पाहूया. भारतात कापूस उत्पादन किती झाले. कापूस महामंडळाच्या अंदाजानुसार 2021-22 मध्ये 311.3 लाख टन उत्पादन झाले. 2022-23 मध्ये कापसाचं उत्पादन 336.6 लाख टन एवढे उत्पादन झाले होते. 2023-24 मध्ये 335.2 लाख टन एवढे उत्पादन कापसाचे झाले होते. आणि 2024-25 मध्ये 316 लाख टन एवढे कापूस उत्पादन होण्याचा अंदाज कापूस महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या 3 वर्षाचा जर आपण विचार केला तर 2024-25 मध्ये कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. कापसाचा भाव आयात निर्यातीवर सुद्धा अवलंबून असतो. कापूस बाजार अभ्यासकांच्या अंदाजानुसार जानेवारी 2025 ते मार्च महिन्यापर्यंत कापसाचा भाव 7,600 ते 8,400 रुपयापर्यंत भाव शेतकऱ्यांच्या कापसाला मिळण्याची शक्यता आहे. हा अंदाज आहे. तरीही शेतकऱ्यांनी वेळोवेळी कापसाच्या भावाची माहिती घेऊन आपला कापूस विकावा. धन्यवाद.